नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला तर माहिती आहे, आपण एक चॅलेंज घेतलं आहे. 90 दिवस रोज ब्लॉग टाकणार आहे. त्यामुळे आज आपल्या ब्लॉगचा 8वा दिवस. तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. तर आपण आलो होतो आता वावरात. हे बघा, आपले मोठा डाळिंबाचं झाड आहे आणि इकडच्या साईडला लहान झाडं आहे डाळिंबाची आणि इकडच्या साईडला आपली पेरूची झाडं. तर आपल्याला टाकायचं तर जे लहान रोप आहे टरबुजाचं, जे कॅरेटामध्ये लावलं होतं, ज्याला आपल्याला ट्रेमध्ये लावलं होतं, तर पाणी टाकायचं आहे. तर आपण एकदा पंपात पाणी घेऊन भरून घेऊ आणि पंपानं तर पाणी टाकणं आहे. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, हे आपली डाळिंबाचं झाड, आपले ह्याचे जांबाचे, त्याला लावून आता 8-15 दिवस झाले. मस्त आता ते शिलगा लागले, नवीन पालव्या लागली त्याला. इकडच्या साईडला आपला पंप, तिथे आपल्याला पाणी टाकायचं आहे. त्या तिथे टरबुजाचा रोप लावेले, ज्या जागी निघलं नाही याच्यात पूर्ण याच्यात टरबूज लावेले. ज्या जागी टरबूज निघलं नाही त्या जागी लावायसाठी त्यामध्ये ट्रेमध्ये लावेले झाड. ते त्याला पाणी टाकणे, पाणी पाणी नाही, मोटर पण बंद आहे. त्या बाटलीत पाणी असलं तर ते घेऊ पंपात भरून आणि त्याला पाणी टाकून घेऊ. हे बघा, हे आपलं टरबुजाचे झाड आता पूर्ण निघा लागले ते. हे बघा, आणि काही इकडच्या साईडला पण. हे बघा, पूर्ण निघले आता. हे काही ठिकाणी नाही निघले. आता हिच्यात जे असे बाद झाड आहे त्या ठिकाणी झाडं निघले नाही, त्या ठिकाणी ते लावणं आहे. हे बघा, इकडे निघलं आहे. आता इकडं जे एका दिवशी इकडं लावेले आणि दुसऱ्या दिवशी इकडं लावेले, त्यामुळे ते इकडचे थोडे लहान आहे आणि इकडच्या साईडले आता हे असे 2-2 पाण्यावर. हे बघा, इकडच्या साईडला पूर्ण दिसते. हे बघा, आणि इकडे आपलं डाळिंबाचे झाड, जे की अजून लहान आहे आणि ते खालचे ते आता मोठे, त्याला काही दिवसात फळं लागतील. हे काही ठिकाणी डाळिंबाचे झाड जे की नवीन लावले ते लहान आहे अजून. आणि हे टरबूज बघा. आता आपण चाललोय एरीवरती पाणी पाण्यासाठी. तिकडच्या साईडला आपली एर आणि ह्या वारामध्ये लावायला आपण गहू. आणि इकडच्या इथं आवड्या याच्यात पूर्ण वारामध्ये पराठी होती. मी एवढा ह्याच्यातले काढून यामध्ये गहू पेरला आणि इकडच्या साईडला अजून काढायची राहिली. आता आपण जाऊ एरीवर आणि मोटर चालू झाली का नाही पाहू. इकडच्या साईडला आपली एर आणि हे आपण इकडून पूर्ण वावराला नेट लावून पॅक करेल. जे रोई आहे ते रात्रीच्या वेळ होते आणि थोडं वाकत, त्यामुळे ते नेट लावून घेतलं. एरीमध्ये थोडं पाणी आहे, पण आता सध्या लाईन जायली, त्यामुळे मोटर बंद आहे. तर आपण थोड्या टायमानं लाईन आल्यावर त्या पंपामध्ये पाणी भरू आणि पंपामध्ये पाणी भरून त्या रोपाला पाणी टाकायचं. जे ट्रेमध्ये लावेल रोप आहे त्या रोपला पाणी टाकणे. तर मित्रांनो, आता आपण लाईन तर काय अजून आली नाही,
आणि हे जे झाड आहे यातली माती खालची ती सुकली, त्यामुळे आपण जाऊ गोट्यावर आता आणि तिथून बाटली भरून पाणी आणू. लाईन का वाईन सांगता येत नाही त्यामुळं. आणि हे लाईट आहे लावेल जेणेकरून इथं उजेड राहील आणि आत कुत्रे येणार नाही. आता आपण आणू बाटली भरून गोट्याहून पाणी. इथं आता मोटर चालू असते तर इथं पाणी असतं, पण सध्या मोटरचा बंद आहे, लाईन जाईल, त्यामुळे आपण आणू गोट्याहून पाणी. तर मित्रांनो टाक्यामधून आपण घेतली बाटली भरून त्या टाक्यामधून. मित्रांनो आता आपण घेतली बाटली भरून पाणी आणि आता जाऊ आपल्या रोपाजवळ आणि त्याला पाणी टाकून घेऊ. ते सुकलं आहे त्यामुळे त्याला लवकर पाणी टाकणं. ती बाटली घेतली भरून. आता चाललो आपण आपल्या रोपाजवळ. तिथे आपला पंप, त्यात घेऊ पाणी टाकून. तर मित्रांनो आता घेऊ आपण एकदा पंपामध्ये पाणी भरू. जेवढं बाटली भरेल तेवढं याच्यात ते भिजून जात आहे. आता थोडं पाणी एवढी एक बाटलीत भरपूर आलं ते. तर मित्रांनो आता पंप घेतला आपण भरून. आता घेऊ एकदा रोपाला पाणी टाकून. हे बघा आणि इथे कोणी टाकून सर टाका तिकडच्या साईडला. वाळलं आहे खूप त्यामुळे त्याला लवकर पाणी टाकणं. एकदा पंप घेऊ चालू करून. तर मित्रांनो आपली जी नळी आहे ते इथून सटकली होती, ती घेतली बसून. आता घेऊ एकदा पाणी मारून. हे असं पतलं जे पाणी मारायला लागतंय ते एवढं जे कॅरेट आहे आपली तेवढ्या घेऊ एकदा पाणी मारून. आणि त्यानंतर हे जे लाईट लावले ते चालू करून घ्यायचे. नंतर आपल्याला जायचं आहे कोट्यावर. तर मित्रांनो आता आपली एवढी कॅरेट झाली पाणी मारून. हे बघा या नंतरचे कॅरेट पाणी मारल्यानंतरचे आणि आंधीचे कसे दिसते बघा, पांढरे दिसते. आणि इकडचे जे त्यावर पाणी मारले खूप. तर एवढी घेऊ मारून आपण. तर मित्रांनो आता आपण एवढी जे कॅरेट आहे याच्यावरलं पाणी झालं आहे मारणं. आता त्याला जे आपल्या लाईटाचा स्विच आहे ते चालू करू. पंप त्याला इथं ठेवून जे स्विच आहे ते चालू करून. ते आपली लाईट लागले आणि आता पाणी मारणं झाल्यानंतर लाईन आली. ते बघा तिकडच्या साईडला स्प्रिंकलर चालली. पाणी मारणं झाल्याच्या नंतर लाईन आली. तर आता चाललंय आपलं आपण कोट्यावर. इकडच्या साईडला आपले संत्र पिके आता सध्या येईल आहे. त्याला संत्र लागेल बघ. आपण एक तोडून घेऊ खायसाठी. बघा इकडे
इकडे वल्ल करायला ते भिजवेल ते. तर भेटू आपण कोट्यावर गेल्यावर. तर दूध कित काढणं आहे, आपल्याला कुटार टाकणं आहे आणि त्यानंतर जायचं घरी. इकडे आपल्याला लसूण जो की आपण परवा दिवशी भिजवला आणि इकडच्या साईडला डाळिंब. त्याला आता काही 1-1.5 महिन्यातच डाळिंब लागतील. हे बघा काही ठिकाणी फुलं आले, काही ठिकाणी येतील आता 5-10 दिवसात. तर भेटू तुम्हाला कोट्यावर गेल्यावर. तर मित्रांनो आता आपण एक संतर घेतलं आहे सोलोनी आणि जे हे कॅरेट आहे 5-6 कॅरेट आहे एवढे आपल्याला बैलगाडीनं घरी नेणे. तिकडच्या साईडला बैलगाडी आहे तर ती बैलगाडीत घरी नेणे. तर नेऊ थोड्या टायमानं बैलगाडीत कॅरेट घरी. तर मित्रांनो इकडे आपल्या गाई आणि म्हैस आणि इकडं एक कोटा ते आपल्याला टाकणं आहे त्या म्हशीले आणि तिकडच्या साईडले बैल आणि एक बारकी गाय. त्या सर्वांना आपल्याला टाकणं आहे कुठं. आणि ते कुठं टाकणं झाल्यानंतर आम्ही संत्र होती ती गाडीत घरी न्यायची होती. थोडे संत्र घेतले गाडीत, ते संत्र घेतले गाडीत भरून. नंतर काड्या होत्या तेवढ्या त्या काड्या पण घेतल्या गाडीत टाकून. त्यानंतर बैल घेतली झोपून. उडी गिडी मारली गाडी झोपून गाडी गेली पुढं. आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी जे आपले गावात स्प्रिंकलर लावले ते पाहायसाठी चाललो होतो. रस्त्यातून पुढं पाहू शकता कसं आहे, पूर्ण दगड आहे आणि आम्ही गाडीवर चाललो होतो. भेटू तुम्हाला तिथे गेल्यावर गावाच्या वारामध्ये. रस्ता खराब आहे नाही हो, दगड बाते अटकवसाल गाडी ती ना हाले आपल्या पुन्हा काही भाऊ काठी कोण टाकली इथं. हो अरे मन घ्या पाडसाल खाली. तर मित्रांनो आता आला आपण वावरात. ती गाडी दिली तिथे लावून पार्किंग गाडी दिली वावरात लावून. हे बघा इथे मोटर चालली आपली आणि तिकडच्या साईडला लावले स्प्रिंकलर. तर जाऊ स्प्रिंकलर जाऊ आणि पाऊस आली आहे का बंद येत. कुठून ये आपला गो इथं इथं पुढं वाजायचं पान तुमला का बा इथं नाही ते चालूच गेले चाली. आवाज यायला लागला काय स्प्रिंकलरचा आवाज यायला लागला. पलीकडून रस्ता आहे खालून. चला मग चाली ना ते काय चालली ना पलीकडून चाललं तिकडून खाल्लं. हो ना आवाज येऊ राहिला ना चालली ना.
तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता बघा, चालू आपण स्प्रिंकलर तर पूर्ण चालली आहे. त्यामुळं आम्हाला एवढंच पाहायचं होतं की चालली आहे का ती निष्ठल आहे म्हणून. त्यामुळे ते स्प्रिंकलर पाहिले. आता दाखवायचं होतं आम्हाला घरी. पूर्ण अंधार होता तेव्हा तिकडे मागच्या साईडला पण स्प्रिंकलर लावली. ते दिसणार नाही सध्या पण लावली. त्यानंतर मग आम्ही आलो गाडीजवळ आलो आणि बघा आपण इथं गाडी लावली होती. मग घेतली बॅटरी गाडी आणि हो ग पटन मिडियम बाबा दगड का कमी येते ना. पडेल तर मी बी माणूसच आहे ना. माणूस आहे पण तुम्ही सवय रोजची प्रॅक्टिस. तर गहू लावले पण किती जागरा झाल्या. प्रॅक्टिस इकडे दाबल्यापेक्षा त्या परड्यात दाबणार असं घेतली तर ती पळून काय तर मित्रांनो आज होता आपल्या ब्लॉगचा 8वा दिवस आणि ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहिल्याबद्दल धन्यवाद. आणि भेटू आपण अशाच काही नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.